तर आखाती देशांमधील युद्धाची झळ आता आपल्या घरापर्यंत पोहोचली आहे। सिलेंडर बुकिंगची मुदत 21 वरून 25 दिवसांपर्यंत करण्यात आल्याची माहिती आहे। साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। व्यावसायिक सिलेंडरपेक्षा घरगुती सिलेंडरला प्राधान्य देण्यात येत आहे। काही लोक आधी 55 दिवसात एलपीजी सिलेंडर बुक करत होते, ते आता 15 दिवसातच सिलेंडर बुक करू लागल्याची काही उदाहरणं समोर आली आहे। सरकारनं रिफायनरींना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले आणि व्यावसायिक जोडणीपेक्षा घरगुती एलपीजीला प्राधान्य देण्यास सांगितलंय। भारत एलपीजीसाठी नवीन भागीदारांच्या शोधात असताना घरगुती ग्राहकांना नेहमीच प्राधान्य राहील यावर भर दिला जाणार आहे। अल्जेरिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि नॉर्वे यांसारख्या देशांनी भारताला एलपीजी विकण्यासाठी संपर्क साधला असल्याचंही सूत्रांनी सांगितलंय। कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $130च्या पुढे गेल्याशिवाय भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता नाही, असंही सूत्रांनी सांगितलंय।